श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत. तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांचे अनमोल विचार व संदेश सांगणार आहे. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोट येथे वास्तव्यास असलेले एक महान संत होते. त्यांच्या दिव्यवाणी, कृपा आणि आशीर्वादाने असंख्य भक्तांना आध्यात्मिक आणि सांसारिक उन्नती लाभली. स्वामींचे उपदेश, संवाद व भक्तांना दिलेले संदेश हे आजही मार्गदर्शक ठरतात. स्वामींच्या अनमोल विचारांमध्ये अध्यात्म, निष्ठा, सेवा, संयम, श्रद्धा आणि भक्तीचे सार सामावलेले आहे. तर स्वामी भक्तांनो, स्वामींचा सर्वात प्रसिद्ध वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकटामध्ये धीर देणारा आणि श्रद्धा जागवणारा हा संदेश अनेक भक्तांसाठी आशेचा किरण ठरतो. स्वामींच्या या वाक्यातून भक्तांना आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना प्राप्त होते. तर मित्रांनो, स्वामी म्हणतात की ज्याच्या ठायी श्रद्धा आहे त्याला माझा अनुभव नक्कीच येतो. श्री स्वामी समर्थांनी सदैव श्रद्धेवर भर दिला आहे. स्वामींचे मत होते की ईश्वर प्राप्ती आणि त्यांच्या कृपेचा अनुभव श्रद्धेमुळेच शक्य होतो. श्रद्धा ही भक्तीची पहिली पायरी आहे. तर स्वामी भक्तांनो, गुरुमाऊली म्हणतात, सेवा करा, अहंकार नको. स्वामी समर्थांनी सेवेला विशेष महत्त्व दिलं आहे. ते म्हणतात की बिना अहंकाराची सेवा हीच खरी साधना आहे. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणं हेच ईश्वर सेवेसारखं आहे. तर मित्रांनो, स्वामी म्हणतात, सत्कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. स्वामींचा हा विचार भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोगाशी मिळता जुळता आहे. स्वामींनी सांगितले की आपलं कर्तव्य करत राहावं, कारण फळ देण्याची जबाबदारी परमेश्वराची आहे. तर मित्रांनो, गुरुमाऊली म्हणतात की संतांच्या सहवासात राहा. संतांचा सहवास म्हणजे शुद्धीकरणाचा मार्ग आहे. साधू संतांच्या संगतीत राहिल्याने मन, बुद्धी आणि आचरण शुद्ध होतात. तर मित्रांनो, स्वामी म्हणतात की स्वतःवर आणि गुरुवर विश्वास ठेवा. स्वामींनी गुरुतत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. गुरुचा धावा घेतल्यास आध्यात्मिक प्रगती शक्य आहे, असे स्वामी म्हणत. लोभ, मोह, क्रोध या त्रिगुणांपासून स्वामींनी दूर राहण्याचा भक्तांना उपदेश केला आहे. यामुळेच मनाची शांतता व आध्यात्मिक स्थिरता प्राप्त होते. तर भक्तांनो, स्वामी समर्थांचा उपदेश होता की सदैव नामस्मरण करा. नामस्मरणामुळे मन स्थिर होते आणि ईश्वराशी जोडले जाते. जग जिंकलं तरी मन हरलं तर सगळं हरवलं. स्वामी समर्थांनी मनाचे नियंत्रण अत्यंत आवश्यक मानले. आत्मविजय म्हणजेच खरा विजय आहे, हे स्वामींचे तत्वज्ञान होते. तर मित्रांनो, शेवटी श्री स्वामी समर्थांचे विचार म्हणजे आत्मिक उन्नतीचा मार्गदर्शक दीप आहे. स्वामींच्या शिकवणीमधून मानवतेचा, भक्तीचा आणि सेवाभावाचा संदेश मिळतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वामींचे विचार आपल्याला मानसिक शांतता, आत्मिक बळ आणि जीवनाचे खरे अर्थ शिकवतात. त्यामुळे त्यांच्या विचारांचे चिंतन आणि पालन केल्यास जीवन अधिक सार्थक होईल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो,
अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.